नमस्कार. हेल्दी डाएट रेसिपी करून दाखवणार आज. हेल्दी डाएट सॅलड. त्यासाठी मी मोड आलेले 1 वाटी मूग घेतलेले आहेत. भिजत घालून त्याला मोड काढलेले आहेत मी घरीच. तर त्यात मी 1 वाटी पाणी घालून घेते आणि ते गॅसवर 1-5 मिनिटासाठी वाफवून घेते, शिजवून. थोडंसं मऊ झालं की मग बंद करायचा गॅस. जास्त शिजवायचे नाहीत. 5 मिनटं शिजतात ते 5 मिनटात. त्यामध्ये मी फक्त हळद घालणार आहे, मीठ नाही घालणार. मीठ नंतर घालणार. मीठ अगदी थोडंसं घालणार नंतर. डाएट रेसिपीला जास्त मीठ वापरू नये, कारण चाट मसाला वगैरे वापरणार त्याच्यामुळे मीठ जातं आणि मीठ पण थोडं वापरणार आहे नंतर. 5 मिनटं उकळल्यानंतर ते थोडंसं मऊ पडतं. ते मऊ पडल्यानंतर मग गॅस बंद करून घ्यायचा. हे तुम्ही एक डिनर किंवा लंच असं एक जेवण करू शकता, किंवा तुम्हाला जर जेवणच पाहिजे असेल तर जेवणाबरोबर 1 वाटी सलाड म्हणून हे खाऊ शकता तुम्ही. वजन कमी व्हायला याचा फार उपयोग होतो. ह्यामध्ये अजून आपण बाकीचं साहित्य घालणार, त्याच्यामुळे त्याचा चांगला उपयोग होतो वजन कमी होण्यास. 5 मिनटं होत आलेली आहेत आता. तर गॅस बंद करून घेते मी आणि एका गाळणीत गाळत ठेवते. ते पाणी पूर्ण त्याचं काढून टाकायचं. मऊच पडलेले आहेत थोडे ते. बाजूला ठेवते गाळं. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्याचं. तर एका ताटामध्ये काढून घेते मी. ते पाणी आपण पिलं तरी पण चालतंय, किंवा आमटीत वगैरे वापरलं तरी पण चालतंय. तर ह्यामध्ये मी बाकीचं साहित्य घालून घेणार आहे. बारीक कट केलेली काकडी घातली मी. थोडासा बारीक कट केलेला कांदा घालून घेते. टोमॅटो बारीक कट केलेला घालून घेते त्याच्यात. दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत बारीक, त्या घालून घेते. आणि गाजर थोडं मी मोठ्या किसणीनं किसलेलं आहे. बारीक कट करून पण घालू शकता तुम्ही. आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतली मी. त्यामध्ये मी काहीतरी थोडे मसाले घालते आता. मिरी पावडर घालून घेतली मी, अर्धा पाव टीस्पून. चाट मसाला घालून घेते, पाव टीस्पून. आणि आमचूर पावडर घालून घेते, 1 पाव टीस्पून. आमचूर पावडरऐवजी लिंबू पेला तरी पण चालतं, आमचूर पावडर नसेल तर. आणि थोडंसं काळं मीठ घालून घेते मी. पांढरं मीठ घातलं तरी पण चालतं. मी आधी मीठ वापरलेलं नाही. तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं. मस्तपैकी हे सॅलड तयार झालेलं आहे. जेवणाबरोबर 1 वाटी खाऊ शकता, किंवा निव्वळ 1 टायमाचं जेवण वर्ज्य करून हे निव्वळ हे सुद्धा खाऊ शकता तुम्ही. ह्यामध्ये अजून भरपूर भाज्या घालू शकता तुम्ही. कोबी घालू शकता, बीट घालू शकता. पण एका पेटात सगळ्या भाज्या नाही वापरायच्या. दररोजच्या रेसिपीला वेगवेगळ्या भाज्या वापरता येतात आपल्याला. आता दुसऱ्या ताटात मी काढून घेते. झालेलं आहे तयार आता हे.
खाण्यासाठी. या पद्धतीने करून खाल तर वजन कमी होण्यास खूप फायदा होतो याचा आणि प्रोटीन मिळतं यातून. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.